बाधित झालेल्यांना मदतीचा ओघ सुरूच आहे। राज्य सरकारकडून 648 कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर करण्यात आलाय। निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 8139 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत। 80 लाख शेतकरी खात्यातला डाटा हा सरकारकडून अपडेट करण्यात आलेला आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा सोन्याचा दिवस उगवला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी बघू शकता अखेर पीक विम्याची प्रतीक्षा संपली। तुम्ही ज्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होता तो पीक विम्याचा आता टप्पा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 32,200 प्रमाणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना ही रक्कम कमी मिळणार तर काही शेतकऱ्यांना जास्त मिळणार। व कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये फक्त आज 14 जिल्ह्यांमध्ये मिळणार, कोणकोणते 14 जिल्हे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। फक्त तुम्ही 2 कामे लवकरात लवकर करून घेत तर तुमच्या बँक खात्यावरती एकत्रपणे पीक विम्याचा टप्पा विस्तारित होणार आहे। बघू शकता देवेंद्र फडणवीस, बघू शकता देवेंद्र फडणवीस यांनी आताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, आताच डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। तुमचं डीबीटी ऑन आहे का ही लवकरात लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचं डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाते। बघा, त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की सांगा। जर तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू। बघा, जर तुमच्या 14 जिल्ह्यामध्ये नाव असेल तर तुमच्यासाठी मोठा सोन्याचा दिवस उगवला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रपणे तुमच्या ही बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी गोड बातमी आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की रोजचे रोज महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। बघू शकता देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचं बटन आताच दाबलेलं आहे। बघू शकता डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम बघा पीक विमा जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण की एकंदरीतपणे 3 वर्षाचा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। 2022, 23 आणि 24चा पीक विमा एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। पात्र जिल्ह्यामधील बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। बघा, यानंतरचा जिल्हा कोणता आहे तेही सांगणार आहोत, पण यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। फक्त व्हिडिओ 2 ते 3 मिनिटाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल, बघा पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव असेल, जुन्नर असेल, या तालुक्यामध्ये रक्कम जमा केली गेली आहे। डीबीटी अंतर्गत पात्र शेतकरी आहेत। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे। त्या अंतर्गत बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचा फार्मर आयडी असेल, बघा हे लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा फार्मर आयडी असेल तरच रक्कम जमा होते, अन्यथा रक्कम जमा होत नाही। त्यामुळे तुमचं फार्मर आयडी आहे का हे लवकरात लवकर चेक करून घ्या। त्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड तालुका। बघा, बीड तालुका असेल, गेवराई तालुका असेल, बीड जिल्ह्यामधील बीड तालुका असेल, गेवराई तालुका असेल। बघा, त्याचप्रमाणे आष्टी, पाटोदा असेल, त्याचप्रमाणे बघा केज असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो वडवणी असेल, या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे। त्याचप्रमाणे तिसरा तालुका आहे, चौथा तालुका आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो पुणे नाशिक मध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे। जे नाशिक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम वितरित झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत, बघा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे। बघा, त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धुळे आहे।
परंतु नाशिक जिल्ह्यामधील तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सिन्नर तालुका असेल, त्याचप्रमाणे दिंडोरी असेल, त्याचप्रमाणे निफाड असेल, त्याचप्रमाणे नांदगाव असेल, या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. या तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा केली गेली आहे. बघा, जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो धुळे जिल्हा. बघा, धुळे जिल्ह्यामधील शिरपूर असेल, शिंदखेडा असेल, या तालुक्यामध्ये रक्कम आजपासून डीबीटी अंतर्गत बघा बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे. बघा, त्यानंतरचा तालुका आहे जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो संभाजीनगर तालुका. संभाजीनगर तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की या तालुक्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे. त्यानंतरचा तालुका आहे म्हणजे शेतकरी गंगापूर तालुका. गंगापूर तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. त्या अंतर्गत तुमच्या जर बँक खात्यावरती अद्यापही पैसे जमा झाले नसेल तर तुमचं डीबीटी ऑन आहे का हे चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. डीबीटी ऑन असेल तर पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो. बघा, मोकळा होतो, अन्यथा पैसे येत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचं डीबीटी ऑन आहे का हे लवकरात लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाते. बघा, त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्हा. बघा बघा धाराशिव. धाराशिवमध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा केली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा केली गेली आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्याच्यासाठी मोठी खुशखबर होती, कारण की शेतकरी मित्रांनो जर अद्यापही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आले नसेल तर तुमच्या जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू, कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. भेटत राहूत अशाच नवीन सोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.